यात्रा आली म्हणता म्हणता यात्रा आली सुद्धा आणि गेली सुद्धा. किती दिवस पटापट जातात ना आणि आपण जागेवर राहतोय. तर काल झाली आमच्या गावची जत्रा आणि आज असं सूर्य उगवताना बघून वाटत होतं कालच्या जत्रेचा गुलाल सगळा सूर्यावरच गेलाय की काय. खूप गुलाबी रंग चढला होता. खूप सुंदर दिसत होतं हे सगळं बघायला. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज शेतकरी चालली आहे पाहुण्यांच्या गावाला आणि मी चालली आहे वर्ष श्राद्धाला. तर कालच यात्रा झाली, आज आमच्या गावचं खेळणं आहे. पण मी चालली आहे, चौधरी साहेब घरीच आहेत. तर दोघंजण चाललो आहेत आम्ही. म्हणजे आमच्या साहेबांच्या आत्याच्या मालकाचं वर्ष श्राद्ध आहे आणि मी पुढं जरा चालली आहे शेरूच्या भीतीने. मी गाडीवर बसली की शेरू मागं लागतो. मी घरी थांबले आणि चौधरी साहेब कुठं बी जाऊ दे गाडीवर, तो नाही मागं लागत. पण मी कुठं जाताना दिसली की मागं लागतो. म्हणून मग मी आता चालत चालली आहे. देवळापाशी जाऊन उभी राहते आणि ते येतील मागून गाडी घेऊन. तर आता भेटूया. जाता जाता करमळ्यात थांबायचे, करमळ्यावरून जायचे आणि सौंद्याला जायचे आम्हाला, सौंद्याला. तर करमळ्यामध्ये कशाला जायचे, साडी घ्यायला जायचे. कारण अशा साध्या साड्या आहेत वर्ष श्राद्धाला नेण्यासारख्या. पण इरकल नेसते ना आमची मावशी, म्हणजे आमच्या चौधरी साहेबांची आत्या. तर मग इरकल घ्यायला लागणार आहे आणि इरकली कशाला घरात ठेवते माणूस. मग आता करमळ्यात जाताना घ्यायची. तर चला आता भेटू करमळ्यात जाऊनच. हां, आता तुम्हाला वाटलं असेल खेळणं म्हणते, पण खेळणं म्हणजे काय असतं तर आमच्याकडे शिळ्या जत्रेला म्हणतात खेळणं. यात्रा झाल्यावर दुसऱ्या दिवशी जत्रा भरलेली असते ना त्याला म्हणतात खेळणं. तर काय 2-4 पाळणे लहान लहान मुलांचे असतात आणि छोटे छोटे दुकानं बसलेली असतात खाऊचे, खेळण्यांचे, कशाचे. आणि कुस्त्या असतात आमच्या गावामध्ये. तर कुस्त्यांचा कार्यक्रम खूप मोठा असतो बरं का. तर असो शिळ्या जत्रेला बऱ्याच बायका जातात कारण यात्रे दिवशी जायला जमत नाही. पण मी काही गेली नाही कारण आज आम्हाला हा कार्यक्रम गाठायचा होता. आमच्या चौधरी साहेबांच्या आत्याच्या मालकाचं वर्ष श्राद्ध होतं. तसं म्हणजे माझ्या मावशीच्या थोडक्यात समजा. तर त्या नेसतात इरकल. इरकल नऊवारी साड्या ह्या इरकलीमधून असतात. तुम्हाला माहिती की नाही काय माहिती, ह्या म्हातारी बायका दिसायच्या पहिल्या. तर ही साडी घरात नव्हती ना ठेवलेली म्हणून मग आम्ही करमाळ्याला गेलो ही इरकल घेण्यासाठी. आणि आम्हाला करमाळ्यात जाऊन परत सौंद्याला जायचं होतं. एवढा उशीर झाला, घरातून निघालो होतो लवकर. पण दुकानामध्ये आमचा थोडा वेळ गेला. आणि इरकलींचे भाव बघायला गेलं तर बापरे हार्ट अटॅक यायचीच वेळ झाली होती. त्याच्यामध्ये आपण जरीच्या साड्या घेतोय म्हणजे पैठणी साड्या येतात त्याच्यात. तर 1600-1700च्या कमी साड्याच नव्हत्या बरं का इरकलीच्या. उशीर म्हणजे तसा उशीर नव्हता झाला, पण असं वाटायचं की 12 वाजता बरोबर हा नैवेद्य असतो. मग आपल्याला नाही वेळेत जाणं झालं तर नंतर जाऊन काय फायदा. मग पण घरात साडी नसल्यामुळे आम्हाला घ्यायला जाणंच होतं. आणि तसं तर आधी घेऊन ठेवली असती. आम्हाला माहित होतं 2-3 दिवस आधीच हा कार्यक्रम आहे म्हणून. पण वेळ कुठे आहे? चौधरी साहेबांना यायला संध्याकाळी 9-9:30 वाजतात कामावरून. आणि मी एकटी करमाळ्याला नाही गेली कारण मला आधी 2 दिवस घरातली कामं होती. परत काल यात्रा होती. मग यात्रेमुळं तर घरातून बाहेर निघणंच झालं नाही. म्हणजे आपल्या गावची यात्रा सोडायची आणि करमाळ्याला कुठं फिरायला जायचं म्हणून मग आम्ही घेतली नव्हती आणि आजच्या दिवशीच आम्ही साडी आणायला गेलो होतो. पण आलो बाबा वेळेत. एकदम 11:45ला एकदम कट टू कट आलो आम्ही. आणि यांच्या दारात बघितलं तर एवढी हिरवळ, इतकं सुंदर दिसत होतं. शेतातच राहतात ते. तर मंडळी वेळेत आलो बरं का. आणि आता चाललोय नैवेद्य दाखवायला. पाहुणे मंडळी गेलेत, म्हणजे त्यांच्या घरचे गेलेत पुढं, चालवीत अजून जात आहेत. आणि त्यांच्याच रानातून चाललोय आम्ही. बघा किती केळी मस्त आल्यात, सुरूच्या केळीत ह्या छान आहेत. कीर्तन संपायच्या आधी 5 मिनिट आधी पोहोचलो, फक्त 5 नाही 10 मिनिट आधी. तर चला आता तिकडे जाऊनच भेटूया. तुम्हाला आमच्यापेक्षा चांगला पाऊस झालाय. तुम्हाला म्हणलं पाऊस आमच्यापेक्षा चांगला झालाय. तर घरी एकदा कीर्तन संपल्यावर फोटोला नैवेद्य ठेवला होता. पण तिथं त्यांचं अंत्यविधी झालेला आहे. तिथं त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायला लागतो त्या जागेवर. तर इकडे आम्ही सगळे तिथंच नैवेद्य दाखवायला आलो होतो. आणि इथं आमचा बराच वेळ गेला कारण आहे ना हार आणि अगरबत्ती विसरले होते वाटतं घरी. त्यामुळे मग नाही, हार आणि गुलाल विसरले होते. आणि मग पाठवलं होतं एक जणाला आणि इकडे पुरुषांचं चालू आहे.
नैवेद्य वगैरे ठेवायचं आणि आम्ही आपली केळीचे एक एक फुटाड बघून त्याच्या सावलीला बसलो होतो. कारण खूपच गरमी लागत होती आज. काल थोडा पाऊस झाला ना आणि ती जमिनीतून वाफा एवढ्या निघत होत्या की चैनच पडत नव्हती. वरनं पडणारं कडक ऊन आणि इथं बसल्यावर ते जमिनीतून निघणाऱ्या वाफा. तर एवढ्या सुंदर यांच्या केळी आल्यात. तर मंडळी मला सुद्धा माझी शेती अशीच डेव्हलप करायची आहे बरं का. पण माझी शेती जरा थोडी हलकी ह्यांच्या या शेतीपेक्षा. आमची थोडी मुरमाड जमीन आहे. तर मी हळूहळू करत राहणार आहे. आणि असंच बघितलं ना दुसऱ्याच्या कोणाच्या शेतामध्ये मला एकदम असं वाटतं की आपण कधी करू हे सगळं. पण असो हे सगळे पहिल्यापासून इथंच शेती करतात आणि आम्ही एवढे वर्ष बाहेर होतो. खरं बघायला गेलं तर मला असं वाटतं की आम्ही मुंबईला राहिलो ते आमचं नुकसानच झालं बरं का. कारण आपली शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता आली असते. आता लोकांनी किती किती शेती डेव्हलप केलेली आणि आमची मागास पडलेली शेती. तर असो मी आता इथून पुढे काळजीने माझी सगळी शेती डेव्हलप करून घेणार आहे आणि असंच सगळी सुधारणा करणार आहे शेतामध्ये. तर बसलो शेवटी कारण चैनच पडत नव्हती. इतकी गरमी लागत होती ना नको नको झालं होतं इथं थोडा वेळ बसायला सुद्धा. तर इकडे नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. बारी-बारीने सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलेले आणि निघालो आता शेती डेव्हलप करायची म्हणजे ते पण काही खाऊचं काम नाही. बिना पैशाचं कोणतंच काम होत नाही. तर आता पैशाचं जुगाड जुळवत थोडं करत आता करतोय जसं होईल तसं, जसं होईल तसं. आणि खर्च पण आहेत ना मोठे-मोठे आमच्या पाठीमागं. म्हणजे आता उघडच दिसतंय की मुलं लग्नाची आहेत, मुलांची लग्न होणार, काहींची शिक्षणं राहिलेली आहेत. घरं अशी, शेतात पाण्याची व्यवस्था पहिली करायला लागेल. तर एवढं सगळं बघता थोडा वेळ जाणारच आहे. एकाएकीत सगळं काही होणार नाही. आणि बघा या इकडे कार्यक्रम होता आणि आम्ही इकडे नैवेद्य दाखवायला आलो होतो. हे शेतातच राहतात बरं का. आणि तर खूप मंडळी छान असा वाटत होतं झालेला आहे त्यांच्याशी. कार्यक्रम आणि खूप छान वातावरण आहे यांच्याकडं. इकडे आतमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये चालू आहे जेवण वगैरे चालू आलेल्या पाहुण्यांचे. आम्ही इकडे शेतात नैवेद्य वगैरे दाखवून आलो आताच. आता बघू साडी बिडी द्यायची आणि ज्याला जेवायचं ते जेवल, ज्याला नाही जेवायचं. बरीच लोक वर्ष श्राद्धाचं खात नाहीत. मग बघू आता कोण कोण जेवतंय. मी तर गेल्या वेळी जेवलेली तेव्हा आजारी पडली होती, पण आता इथून उपाशी जायचं माझी हिंमत होईना झाली. वरडतील मला सगळे. तर चला. तर जेवणाचा मेनू होता बघा. भाजी होती, भात होता, म्हणजे जिरा राईस होता, बुंदी होती आणि चपात्या होत्या. तर मागच्या वेळेला एका ठिकाणी मी जेवायला गेलेली ना, तर तिथे असं झालं होतं की म्हणजे एक जणाच्या इथं वर्षश्राद्धाला गेलेली त्या टायमाला ना मी जेवून आली आणि 3 दिवस अक्षरशः झोपून होते. मला सर्वजण म्हटले की "तू वर्षश्राद्धाचं खात जाऊ नको. तुला चालणार नाही." असं कुणीतरी म्हटलं की डोक्यात बसतं ना तसंच की हां, याच्यामुळेच आपल्याला झालं असेल की काय. पण असो आज मी जेवलेली आहे कारण माझी हिंमतच होत नव्हती इथं बोलायची की मी आजारी पडेल की काय म्हणून. तर जेवली आणि आता हा निघायचा टाइम झाला होता आमचा. पण कसं असतं ना आजीबाई अशा असल्या की सगळेजण जवळ बसणार. ह्यांच्यासारखं मायेचा हात डोक्यावरून फिरवणारा आता कोण कमी म्हणजे खूप कमी लोक आहेत आता. मग त्याच्यामुळे असं जवळ बसायला, गप्पा मारायला खूप छान वाटतं. तर इकडे सगळे तीच गप्पा मारत बसलेले आहेत आणि या सगळ्या गप्पा चालू होत्या. म्हणलं थोडं कॅप्चर करावं. एवढ्याच आठवणी आपल्याजवळ राहतात. तर चला मंडळी, सगळ्यांचं भेटणं वगैरे झालं, गप्पा बिप्पा मारल्या. आता निघतो आम्ही आमच्या घरी. ओळखी पाळखी सांगते ते बारके बारके लेकरांना. एक फोटो घेते आता. तर ही जी सगळी गँग बसलेली आहे ना बाजूला सगळी आत्याच्या, तर ही सगळी आत्याच्या माहेरातली भावांची मुलं, भावांच्या नाती, भावांच्या सुना, भावांच्या बायका. खरं तर एकच भाऊ कोण नाही पण बरं का ह्याच्यात. कसं असतं ना बघा की आई बाप्पाच्या पाठीमागं भाऊ आले नाही आले काय वाटत नाही. आपणच नाती जपली तरच सगळं असतंय. आणि ते सगळं माहेरातलं गोतावळं बघून त्याच्या चेहऱ्यावर पण एक किती छान आनंद होता. गप्पा झाडायच्या कामच आहे बाळू मामा. आता मात्र कमाल झाली गड्या. जागो सांग बाबाला. जेवलं सगळी. चला की हो काढले ते घेतले ते. पाय बिया पडलात का नाही. असू दे की
मेवणे मेवण्याचा तुमच्या मेवणं मेवणे मेवणा मेवणी मामाच मुलगा. खरं तर इथून पायच निघत नव्हता. सगळ्यांच्या खूप दिवसांनी गाठी भेटी झाल्या की असं भारी वाटतं आणि खूप खूप दिवस येणं जाणं होत नाही. पण आम्हाला निघणं घरातून इथून खूप गरजेचं होतं. पाय निघत नव्हता पण आम्हाला जावं लागणार होतं कारण आमची गाय यायला झाली आणि घरी कोण असेल नसेल कुत्री मांजरं कुठं काय 1-2 दिवसावर आली त्याचा काय मुक्या जनावरांचा भरोसा असतो तेव्हा म्हणून आम्हाला तिथून निघायचं होतं पटकन. पण एकेकाच्या गाठी भेटी झाल्या की असं तिथंच माणूस नादी लागत बसत होतं. आता निघू मग निघू आता निघू मग निघू करत करत आम्हाला 2:30 कसे वाजले ते कळलं नाही. 12चा कार्यक्रम होता. आम्ही ठरवलं होतं 1 वाजेपर्यंत तर आपण घरी जाऊ. पण कसलं काय आम्हाला येणं काय झालं नाही पटकन. आणि इकडे आम्ही निघालो होतो. आम्ही खरं तर आयर त्यांच्या हातात दिला नाही. हात त्याचं जवळ ठेवला. म्हटलं आता ह्यांचा अजून कार्यक्रम राहिलेला कधी करतील तेव्हा करतील. पण नेमकंच आम्ही निघताना परत तीर माझे बसले. म्हटले असं कसं जायचं आपण आयर मोडल्याशिवाय त्यांनी. मग त्यांनीच इकडे म्हणजे लहान आहेत ते, पण त्यांनीच आयर मोडला आणि हे आहेत आत्याचा मुलगा म्हणजे आमच्या चौधरी साहेबांचा मेहुणा आहे हा आणि यांचेच वडील वारले होते. तर आता पानाडी म्हणून किंवा मग त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणून मग त्यांनाच आयर करणं होतं. आत्याला साडी आणि त्यांना पोशाख होता आमच्याकडून. म्हणजे अ, आमच्या 2-3 घरांमधून आपल्या आपल्या आयर नेले होते. सगळेजण आपलं आपलं करून खातात तर आयर कसं एकत्र. पण मग ते हे तर आमच्या बाळासाहेबांनी त्यांच्या हातात दिलेले आणि ह्या असाच आयर मोडतात बरं का आमच्याकडं. तर जाता जाता हा पण कार्यक्रम आटपून निघाला. खरं तर आम्ही निघायचं म्हणून हे केलंच नव्हतं. पण म्हटलं चला बरं झालं निघायच्या आधी आयर मोडून घेतला ते. आणि मंडळी चाललो आता आम्ही आमच्या घरी. इतका खराब रस्ता आहे, लय बेकार रस्ता आहे बाबा. एखाद्या आजारी माणसाला तर राहण्याची सोयच नाही आहे रस्त्याला, एवढा खराब रस्ता आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.